वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय संप पुकारला आहे। यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी ज्या शाळा बंद आहेत आणि हे जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे शासनाने जो काही निर्णय घेतलेला संच मान्यतेचा तो रद्द करावा, तसेच शिक्षकांना जी टीईटी अट घातली तीही रद्द करावी। जर ह्या दोन्ही अटी जर शासनाने मान्य केल्या नाही तर त्यानंतरही असं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दिलाय। माझ्या समेत काही शिक्षक आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांगा सर, हा जो काही शासनाचा निर्णय आहे याबद्दल काय सांगा, कारण हा संप आहे। शासनाचा संप आहे याच्यामध्ये आहे की शिक्षकेतर पदभरती जी शासनानं बंद केलेली आहे, तर ती शिक्षकेतर पदभरती प्रत्येक शाळेला त्याची अडचण भासत आहे। शिक्षकेतर जर पद नसले तर शिक्षकांना किंवा अध्यापन कार्य करत असताना शिक्षकेतर कर्मचारी हे आवश्यक असतात। त्यामुळे शिक्षकेतर पदभरती तो जी आर काढलेला आहे तो त्वरित शासनाने रद्द करावा, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। मला सांगा सर, तुम्ही पण आज संपात सहभागी आहात, काय मागणी आहे? शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने RTEचं जे कलम 23 आहे त्या 23 कलमामध्ये सुधारणा करून शिक्षकांना जी TETची अट लावलेली आहे ती रद्द करण्यात यावी। त्याचप्रमाणे 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेसंदर्भात शासन निर्णय आहे तो रद्द करून गाव वस्ती तांड्यावरील शाळा वाचवाव्या, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवावं अशी आमची प्रमुख मागणीसह शिक्षकेतर कर्मचाऱ्याची जी पदभरती आहे ती सुद्धा तातडीने सुरू करण्यात यावी। यासह इतर मागण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्य शासनास 17 नोव्हेंबर 2025ला एक निवेदन देऊन आम्ही 5 डिसेंबर 2025ला शाळा बंद आंदोलन, सामूहिक रजा आणि हे जर आमचे प्रश्न जर यापुढे जर सुटले नाहीत तर यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन उभारण्याचा आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून निर्धार केलेला आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलंय की जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू, आणि यासाठी जे काही म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते ना? विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान आम्ही भरून काढणारच आहोत। त्याचप्रमाणे शासनानं आमच्या मागे एवढे अशैक्षणिक कामं लावलेले आहेत, त्या अशैक्षणिक कामामुळं विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होतच आहे। परंतु आमच्या आजच्या या सामूहिक रजाच्या माध्यमातून जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते यापुढे आम्ही आमचं जादा काम करून आम्ही ते भरून काढणार आहोत। आणखी एक शिक्षक आहेत, आपण त्यांना विचारू। मला सांगा सर, आज तुमचा संप आहे, नेमकं या संपातून काय साध्य होईल असं तुम्हाला वाटते आणि पुढचं काय तुमची हे राहणार? शासनानं जो 15 मार्च 2024चा जो GR संच मान्यतेचा जो GR काढलेला आहे त्याच्यामुळं बरेचसे शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होत आहेत आणि ज्या गावोगावी असणाऱ्या ज्या कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या आता शाळा बंद करण्याचे शासनानं आदेश दिलेले आहे। तरी शासनाने त्वरित त्याच्यामध्ये सुधारणा करावी, जेणेकरून खेडेगावामधील मुलं असतील किंवा तांड्यामधले जे मुलं असतील की ते मुलं या शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची दखल शासनाने घेतली पाहिजे। त्याच्यानंतर की जो आज 5 तारखेचा जो संप त्या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे, हा पूर्ण संप हा राज्यव्यापी अशा प्रकारचं आंदोलन आहे, शाळाबंद आंदोलन आहे की या आंदोलनामध्ये जो TETचा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्या ठिकाणी शासनाने जो GR काढलेला आहे तो सुद्धा त्यांनी रद्द करावा किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करावी, जेणेकरून शिक्षकाला न्याय मिळेल। आणि इथून पुढं जर या मागण्या त्या ठिकाणी शासनाने जर पूर्ण जर केल्या नाहीत, इथून संपूर्ण मोठा अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी शिक्षकाच्या वतीने पुकारण्यात येईल। या शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे संच मान्यतेचा, तसा शिक्षकांसाठी TET लागू करण्याचा तो निर्णय रद्द करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू। किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, वाशिम।